नामदेवराव जाधव यांच्यावर झालेला हल्ला खरंच ही बाब निंदनीय आहे। भारत हा लोकशाही प्रधान देश म्हणून आपण त्याचे मुके घेत असतो आणि त्याला नेहमीच चाटत असतो। लोकशाहीचा पुळका करणारी ही आपण लोक नेहमीच लोकशाहीची हत्या करण्यामध्ये अग्रेसर असतो। नामदेवराव जाधवांवर झालेला हल्ला हा नवीन नाही। जेव्हा जेव्हा विचाराचा संघर्ष करण्यामध्ये लोक अपयशी ठरतात, एखाद्या व्यक्तीचा विचारांचा सामना करण्याची कुवत संपते, त्यावेळेस शारीरिक बलाचा वापर केला जातो। असाच हल्ला 2019 मध्ये माझ्यावर सुद्धा सोलापुरामध्ये काही माथे फिरू हिंदू मांग जातीय राष्ट्रवाद्यांनी केला होता। त्यामुळं आम्ही त्यावेळेस हरलो नाही आणि आजही आम्ही हरणार नाही, कारण ही जी घटनाद्रोही कृत्य करणारी ही जी काही पिल्लावळ आहे, ही पल्लावळ प्रत्येक संघटना, पक्ष, समाज सगळ्यांमध्येच अस्तित्वात आहे। नामदेवराव जाधवांनी जे शरद पवारांवर आरोप केलेले आहेत ते पुराव्यानिशी आरोप केलेले आहेत। शरद पवारांच्या लोकांमध्ये खरंच जर दम असता तर त्यांनी नामदेवराव जाधवांनी शरद पवारांवर केलेल्या हल्ल्याचे पुराव्यासहित उच्चाटन करायला पाहिजेत होते। त्यांनी लावलेले आरोप फेटाळून लावायला पाहिजेत होते। ही खरी लोकशाहीची मूल्ये आहेत। ही लोकशाही मूल्य व्यवस्था जपण्यासाठी आपण लोकांनी स्वतःला दिवस रात्र फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि एखाद्या व्यक्तीने लोकशाही मार्गाने जर काही प्रश्न उपस्थित केले असतील किंवा लोकशाही मार्गाने आपल्या नेत्याने केलेल्या उच्च कोटीच्या कर्माचे जर पर्दाफाश केला असेल तर अशा व्यक्तीला आपणही त्याच पद्धतीने उत्तर देणं काळाची गरज आहे। पण देशातली लोकशाही ही आता धोक्यात येताना दिसत आहे। हा नामदेव जाधवांवर झालेला हल्ला हा अतिशय भयानक हल्ला आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली जी लोकशाही आहे, ही लोकशाही अशा पद्धतीचे वर्तन करण्यास कधीच कोणालाही परमिशन देत नाही। इव्हन नामदेवराव जाधव यांना पोलीस प्रोटेक्शन असताना, पोलिसांवर पोलीस प्रोटेक्शन असताना गुन्हा दाखल करणे म्हणजे हल्ला करणे ही सुद्धा अतिशय निंदनीय आणि गंभीर बाब आहे। पोलीस प्रोटेक्शन नसताना हल्ला होणे हे आपण समजू शकतो, पण पोलिसांचं प्रोटेक्शन असताना हल्ला होणे ही अतिशय गंभीर आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लाज वाटणारी गोष्ट आहे। नामदेवराव जाधव जरी हिंदू धर्माचे प्रचारक असले, हिंदू तत्वज्ञानाचे प्रचारक असले किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाचे किंवा समुदायाचे जरी प्रचारक असले, तरी भारताच्या लोकशाहीने नामदेवराव जाधवांना जो अधिकार दिलेला आहे तोच अधिकार या देशातल्या शरद पवार यांना सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे नामदेवराव जाधवांसारखी लोक, बरं चला नामदेवराव जाधवांवर हल्ला झाला, उद्या तुम्ही त्यांना मारूनही टाकताल, पण ज्या नामदेवराव जाधवांनी या देशामध्ये करोडो लोक त्यांच्या विचाराची निर्माण केलेली आहेत, आज जी लोक मराठा आरक्षणासाठी स्वतःचं बलिदान द्यायला तयार निघालेली आहात, याच्यातल्या किती लोकांवर तुम्ही हमले करणार आहात, किती लोकांना तुम्ही मारणार आहात, किती लोकांना वाचवू शकणार आहात। त्यामुळे सत्य हे सत्य असतं आणि ते कधीही परेशान होत नाही। एक ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो। त्याची हत्या करून ते कधीही थांबत नाही। दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, म्हणून दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांचे विचार मेले नाहीत, त्यांचे विचार आजही जिवंत आहेत। त्यांनी निर्माण केलेले हजारो लाखो लोक त्यांच्या विचारांना आजही न्याय देण्याचं काम करत आहेत। त्यामुळे ही महाराष्ट्राची मुळातच संस्कृती नाही, पण ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून निर्माण होताना दिसत आहे। माझ्यावर सुद्धा असे, आमच्या संघटनेवर सुद्धा असे 2 ते 3 वेळेस हमले झालेले आहेत। वसमतमध्ये आमच्यावर हमला झाला होता, सोलापूरमध्ये माझ्यावर हमला झालेला आहे। जेव्हा माणसाची वैचारिक विरोध करण्याची शक्ती लयास जाते, संपुष्टात येते, तेव्हा हे वाढलेलं जे शरीर आहे ना, डुकरासारखं, जनावरासारखं वाढलेलं जे शरीर आहे, हे जनावरासारखं वाढलेलं शरीर जनावराच्याच भूमिकेमध्ये माणसावर रिॲक्ट होत असतं, यालाच हमला म्हणत असतं। असे हमले करणारे लोक या देशामध्ये, त्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे।
हीच लोकशाहीची खरी जोपासना करण्याची मूल्य आहेत. पोलीस प्रोटेक्शन असताना नामदेवराव जाधवांवर झालेला हल्ला हा सुद्धा पोलिसांनी त्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा संबंधितांवर कठोर कारवाई करून कठोर गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्याच्यामध्ये पोलिसांचा 354चा जो गुन्हा आहे तो सुद्धा दाखल झाला पाहिजे. आणि नामदेवराव जाधवांना जरी दुखापत झाली नसली तरीही पोलिसांनी त्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा करावी. भारतामध्ये गुन्हे आहेत, कलम आहेत, पण इतके गांडू कलम भारताच्या IPC मध्ये आहेत ना की त्याची आपण तुलनाच करू शकत नाही. 324, 506 यासारख्या फालतू कलमांमुळे अशा लोकांचं फावल्या जातं. भारताची जी एकंदरीतच न्यायव्यवस्था आहे या न्यायव्यवस्थेने IPC मधले जे खटले आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज आहे. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला एखादा व्यक्ती मारूनच टाकत नाही किंवा मर्डरच करत नाही तोपर्यंत त्याच्यावर 302 दाखल होत नाही. मेल्यावर 302 दाखल होतो आणि त्याच्यातही 1.5-2 महिन्यात बेल मिळून जाते. त्यामुळं IPC सेक्शनमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बदल करून त्याच्यामध्ये कठोरात कठोर शिक्षा करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. 324 सारखे फालतू गुन्हा आहे. मारहाण झाली की पोलीस 324 दाखल करतात, 506 दाखल करतात. 506 आणि 324 बेलेबल गुन्हे आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये नॉन बेलेबल सेक्शन्स लावण्यात आले पाहिजेत. तोपर्यंत इथली ही माजलेली, शरीरानं माजलेली आणि विचारानं संपलेली जी लोकं आहेत ही नष्ट होणार नाहीत. आपल्याला या देशामध्ये लोकशाही हजारो वर्षे जिवंत ठेवायची आहे. तिला आजच संपून टाकायचं नाही, तिचा आजच उद्ध्वस्त करायचं नाही. ही लोकशाही जर जपून ठेवायची असेल तर अशी हुकुमशाही प्रवृत्ती जी इथं उदयास आलेली आहे, हे शरीरानं माजलेली जनावरासारखी जी अवलाद आहे ही अवलाद कायद्याने ठेचून काढली पाहिजे. 8-10 दिवस, 15-20 दिवस जेलमध्ये सडली पाहिजे. 1-2 महिने तरी कमीत कमी अशा प्रकरणांमध्ये बेल मिळाली नाही पाहिजे. यांना पोलीस चौकीमध्ये जाताच बेल मिळते आणि हे पुढचे गुन्हे करायला तयार असतात. मग ते कुठल्याही जाती समुदायातले असू द्या, कुठल्याही पक्ष संघटनेतले असू द्या. त्यामुळे भारतातली जी लोकशाही व्यवस्था आहे ही अशा काही अडाणचोट आणि मूर्ख लोकांमुळं बदनाम होत आहे. आज सोशल मीडियाचं जग आहे म्हणून बातम्या लवकरात लवकर इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे होतात. ही माहिती संपूर्ण जगभर पसरते. एखाद्या व्यक्तीवर तो खरं बोलतोय म्हणून जर तुम्ही हमला करत असाल त्याच्यावर किंवा त्याची सभा उधळून लावत असाल, त्याचा कार्यक्रम उधळून लावत असाल तर तुमच्यामध्ये फिरलेली जी जनावराची प्रवृत्ती आहे ना ही जनावरासारखीच पोलिसांनी सोलून काढली पाहिजे. जनावरासारखीच उलटी टांगून सोलून काढली पाहिजे. ती पण पोलीस स्टेशनमध्ये सुंदरीनं त्यांना कुत्र्यासारखा मार दिला पाहिजे अशा लोकांना. कारण बाहेर त्यांना लगाम लावणारी व्यवस्था आपल्याकडे नाहीये. पोलिसांमध्ये पण त्यांना लगाम लावण्याचं कायदे नाहीयेत. पोलिसांकडे पण त्यांना लगाम लावण्याचे कायदे नाहीत. पण तसे कायदे करण्याची गरज आहे. आज लोकशाही आपण म्हणतो मोदींमुळे धोक्यात आहे. मी तर म्हणतो ह्या असल्या माजलेल्या लोकांमुळे लोकशाही धोक्यात आहे. माझ्यावर ज्यावेळेस सोलापूरमध्ये हमला झाला, खोटा गुन्हा दाखल करून मला 10 दिवस जेलमध्ये टाकण्यात आलं. मी काय चुकीचं बोललो होतो? मी जे बोललो होतो त्यावेळेस त्यावर मी आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहील, मी मरेपर्यंत ठाम राहील. पण ज्यांनी माझ्यावर हमला केला, माझ्या सहकाऱ्यांवर हमला केला, तो हमला म्हणजे आम्ही संपलो असं नाही. नामदेवराव जाधव सुद्धा संपणार नाहीत. ही लढाई, सत्याची जी लढाई आहे ही कालही चालू होती, आजही चालू राहील. नामदेवराव जाधव, तुम्ही घाबरू नका आणि अशा हमल्यांना भीक घालू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा देश सगळा तुमच्यासोबत आहे. लोकशाहीची हत्या करताना कोणीही इथे पाहू शकत नाही. यांनी दाभोळकर मारला, यांनी कलबुर्गी मारला, यांनी पानसरे मारला. पानसरे आज प्रत्येक माणसात जिवंत आहे. भारतीय नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या धर्माचे, वंशाचे, लिंगाचे आहात त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. पण भारतीय राज्यघटनेचा खून होताना आम्ही पाहून याचा निषेधच करतो. आणि अशा घटना पुन्हा कोणावर होऊ नयेत यासाठी सुद्धा सरकारने सगळ्या लेखक, विचारवंत, साहित्यिक या लोकांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांचं संरक्षण करावं. बुद्धिजीवी लोक हे देशाचं भविष्य असतं आणि जर देशाच्या भविष्यावर अशा पद्धतीचे हमले करून जर तुम्ही त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असाल
तर खरंच हा देश भविष्यामध्ये कुठे जाणार आहे याची सुद्धा चिंता आपण न केलेली बरी, अशीच मला वाटतो. अराजकतेकडे चाललेलं हे जे सगळं माहोल आहे हे थांबलं पाहिजे. प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, प्रत्येकानेच व्यक्त झालं पाहिजे. जोपर्यंत आपण व्यक्त होणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत लोकशाहीचं मर्म लोकांना कळणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आंदोलन असेल, याच्यातून सगळ्यात मोठी जर पॉझिटिव्ह गोष्ट या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठली झाली असेल तर आज या राज्यातल्या 99% लोकांचा भारतीय राज्यघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेलेला आहे. भारताची राज्यघटना हेच सर्वस्व आहे हे मान्य करायला या राज्यातील, महाराष्ट्रातील लोकांना 60 वर्ष लागलेली आहेत. आणि त्यावर जर चर्चा होत असेल, विचारविमर्श होत असेल, त्यावर कोणी नवीन माहिती देत असेल, तुमच्या नेत्यांनी केलेल्या चुकांबद्दल जर कोणी बोलत असेल आणि त्याचा गळा दाबण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याद राखा, ही लोकशाही तुमच्या अशा हमल्यांना आणि अशा गांडू प्रवृत्तीच्या लोकांना भीक घालणार नाही. नामदेवराव जाधव, आप लढो, हम आपके साथ है. वैचारिक मतभेद असू शकतात, असलेच पाहिजेत. घरात नवरा बायकोचे विचार एक नसतात, भाऊ भावाचे विचार एक नसतात. आपण तर वेगळ्या जातीमध्ये, धर्मामध्ये, समुदायामध्ये जन्मलेली लोक, तरीही आपण आज भारतीय राज्यघटनेमुळं एक आहोत आणि एक राहू. पण जोपर्यंत भारताची राज्यघटना जिवंत आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, लोकशाही मेली तर तुमचा अंत अटळ आहे. त्यामुळे ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, लोकशाहीच्या छताडावर बसून घराणेशाही चालवणारी ही माजलेली व्यवस्था जी आहे प्रस्थापितांची, ही तुडवून टाकण्यासाठी आपण सर्व विस्थापितांनी, मग ते कुठल्याही जाती धर्मातले असोत, सर्वांनी एकत्र होऊन या माजलेल्या विस्थापित व्यवस्थेला तुडवून मारण्याची गरज आहे. ते सुद्धा संविधानिक रित्या, संविधानिक मार्गाने. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.